गुड मॉर्निंग, हॅपी संडे. कसे आहे सगळे? एकदा एक वैद्य असतात. मेसेज हा सगळ्यांनी वाचला असेल, खूप सुंदर आहे. जुनी बिल्डिंग असते, मागे घर, समोर दवाखाना. ते घरून निघाले की त्यांची बायको त्यांना रोज एक वाणसामानाची यादी देत असते आणि इथे आले प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी देवाला हात जोडून प्रार्थना करून, तुझ्याच आदेशामुळे मी ह्याच्यात प्रपंचात पडलो, नाही तर मला तुझीच भक्ती करायची असं म्हणून रोज आपली प्रॅक्टिस सुरू करतात. आणि मग ती बायकोने दिलेली लिस्ट वाचतात. त्याच्यातलं साधारण किती खर्च येईल एवढं बघून तेवढे पैसे होईपर्यंतच घेतात. नंतरच्या पेशंटकडनं ते कधीच पैसे घेत नाहीत. एक दिवस ते असेच येतात, प्रार्थना करतात, हात जोडतात आणि चिठ्ठी वाचतात. तर त्या चिठ्ठीत जुजबी वाण सामान लिहिलं असतं आणि खाली लिहिलं असतं, 20 तारखेला आपल्या मुलीचं लग्न आहे, तर आहेराचं सामान. यांना चिंता वाटते, कसं करायचं ते. त्याच्या पुढे लिहितात, परमेश्वर काळजी घेईल, आणि चिठ्ठी बंद करून कामाला लागतात. तर एक पॉश गाडी त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबते. यांना काही कळत नाही. ते तिथे बसले असतात. ते म्हणतात, तुमची गाडी बघायची असेल तर इथे येऊन बसा, नाही तर कोणाचं औषध घ्यायचं असेल तर त्यांचे डिटेल सांगा, मी औषध देतो. ते म्हणतात, तुम्ही मला ओळखलं नाही का? ते बघायला असतात का तुमच्याकडे? ते म्हणतात, नाही. तो म्हणतो, एक 10-15 वर्षापूर्वी मी इथनं जाताना गावातनं माझी गाडी पंक्चर झाली. सहज फिरता फिरता मी तुमच्या इथे आलो आणि नुसतंच बसलो होतो, तर तुमची एक लहान मुलगी सारखी 5-6 वर्षाची आत बाहेर, बाबा भूक लागली, बाबा भूक लागली करत होती आणि तुम्ही लक्ष देत नव्हते तिच्याकडे. तुम्हाला असं वाटत होतं मी यांना सोडून कसा जाऊ, आणि मला ऑकवर्ड होत होतं, कारण माझी गाडी पंक्चर झाल्यामुळे मी बसलो होतो. मग मी सहज तुमच्याशी बोलता बोलता म्हटलं की मी 5-6 वर्षापासून इंग्लंडला राहतो, पण मला अपत्य नाही आहे. तर तुम्ही बोलता बोलता अशा 2 पुढ्या केल्या, एका पुढ्यावर माझं नाव, एका पुढ्यावर बायकोचं नाव दिलं, मला दिल्या. आणि जेव्हा मी तुम्हाला पैसे द्यायला गेलो, तर तुम्ही सांगितलं, नाही, मी आजची सेवा माझी संपली, मी पैसे घेणार नाही. मग तुमच्या इथल्या, मला काही कळलं नाही, मी खूप आग्रह केला. तर तुमच्या इथल्या माणसांनी काय काय तुमच्या इथलं हे आहे ते सांगितलं, की दिवसभराच्या खर्च एवढं झालं की तुम्ही फुकट सगळ्यांची सेवा करता. मला खूप आश्चर्य वाटतं. मग मी घरी गेल्यावर माझ्या बायकोला सांगितलं, तर माझ्या बायकोने सांगितलं, ह्या माणसामध्ये नक्कीच देवत्व आहे, आपण यांचं औषध घेऊ. आणि आम्ही तुमचं औषध घेतलं आणि आम्हाला आता 2 मुलं आहेत. मला तुम्हाला कधी जर परतफेड करायला किंवा थँक्यू म्हणायला यायचं होतं, पण बिझनेसच्या व्यापात मला येता आलं नाही. आता माझी विधवा बहीण इथे राहते गावात, तिच्या मुलीचं लग्न आहे. तिच्या मुलीच्या लग्नाचा सगळा आहेर घेताना मला सारखं का तर माहिती नाही तुमची ती लहान मुलगी डोळ्यापुढे येत होती आणि मी प्रत्येक सामान डबल घेत गेलो. तर आज मी ते सामान घेऊन आलो आहे आणि मला तुम्हाला ते द्यायचं आहे, प्लीज नाही म्हणू नका. तेव्हा तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले नव्हते, आमचं तुम्हाला थँक्यू पण म्हणणं राहिलं आहे. ते जे वैद्य असतात ते हात जोडतात, म्हणतात, परमेश्वरा तुझी कृपा अफाट आहे. ते तो कागद त्या माणसाला दाखवतात आणि त्या कागदावर खाली लिहिलं असतं की वाण सामानानंतर आपल्या मुलीचं लग्न आहे, तयारीचं सामान. ते म्हणतात, जसं काही माझ्या बायकोला काय लिहायचं आहे हे ईश्वराला माहिती आहे, किंवा बायकोला माहिती आहे की ईश्वर काय देणार आहे, तसंच ती चिठ्ठीत लिहिते. आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही आहे की माझ्या बायकोने सामान लिहिलं आहे आणि ते सामान मी घरी नेऊ शकलेलं नाही आहे. इतकी त्या माणसाची श्रद्धा असते की ते दवाखान्यात आल्यावर प्रार्थना करणार, घरी जाताना प्रार्थना करणार आणि मधल्या पूर्ण, म्हणजे त्या दिवसाचं संपल्यानंतर फुकट सेवा करणार. कधी पण आपण प्रार्थनेत खूप बळ असतं. जर का आपण प्रार्थना पॉझिटिव्ह करत राहिलो आणि त्याच्यावर पूर्ण सोडलं आणि दिवसभरात आपल्याला जे काय मिळालं त्याचा ग्रॅटिट्यूड पे केला, तर आपल्याला सगळी चांगली फळं मिळतात. सत्कार्याचं फळ हे मिळतंच, ते चुकत नाही कधीच. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि चांगली कामं करत राहा. स्टे ब्लेस. लाईफ इज ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल.